जिल्हा परिषद राडा प्रकरणामध्ये साताऱ्याचे एसपी तुषार दोशी यांना चौकशी होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय। विधान परिषदेमध्ये नीलम गोऱ्हेंनी एसपींच्या निलंबनाचे निर्देश दिले होते आणि त्याच नंतर सभापती राम शिंदे यांनी चौकशीचे सुधारित आदेशही दिले। आता एसपींच्या सक्तीच्या रजेवरून गोऱ्हेंनी नो कमेंट्स अशी प्रतिक्रिया दिली आहे। बघूया। सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीदरम्यान राडा प्रकरणी साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश देण्यात आले। या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश आहेत। दरम्यान चौकशी होईपर्यंत अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्याकडे सातारा पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली। सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरणी सातारा पोलीस अधीक्षक यांना भोवल्याचं बोललं जातंय। एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याची जेव्हा चौकशी सुरू होते तेव्हा त्यांना त्या ठिकाणी पदावरती ठेवत नाहीत, कारण त्या पदावरती राहिले तर चौकशीमध्ये बाधा येऊ शकते। म्हणून कदाचित म्हणजे मी माझं मत सांगतोय की कदाचित ती चौकशी असल्यामुळं त्यांना रजेवर जायला सांगितलं असेल। एखादा मंत्री जेव्हा एखाद्या कार्यालयात जातो त्या टायमाला अशा पद्धतीचे दोन मंत्री धक्काबुक्की करणे, अधिकाराचा गैरवापर करणे हे योग्य नाही। मंत्री किंवा एसपी या दोन्ही रँकच्या लोकांनी एकमेकाशी संवाद साधून सुद्धा त्या ठिकाणी शांतता निर्माण करता आली असती, परंतु ज्या पद्धतीने तिथं वर्तणूक झाली आणि मंत्री महोदयाने सभागृहात सांगितलं हे निश्चितच खेदजनक होतं। म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेलं आहे। ते रजेवर गेले आहेत। त्या संदर्भात जी काही आम्ही एक प्राथमिक चौकशी करतो आहे त्या चौकशीवर कोणता परिणाम होऊ नये म्हणून ते रजेवर आहे। ही एक तात्पुरती मलमपट्टी असते देवेंद्रजींनी केलेली। त्यांना जे साध्य करायचं होतं ते त्यांनी साध्य केलं। पालकमंत्र्याला बदललं, जिल्हा परिषदेमध्ये आपली सत्ता आणून घेतली। आता ठीक आहे, त्यांचं समाधान करा, त्यांना रजेवर पाठवलं, अजून काय? त्यांना सांगितलं असेल जा जरा एक महिना कुटुंबाबरोबर फिरून इकडे तिकडे जरा, मग एक महिन्याने बघू। नाही, दोषींवर कारवाई त्याच वेळा करणं गरजेचं होतं असं आमची मागणी होती। अधिवेशनच्या काळामध्ये सुद्धा तशा प्रकारची मागणी आली, पण अर्जित रजेवर किंवा सक्तीच्या रजेवर गेल्याचं कारवाई उशीर झाले नक्की आहे। मी पीठासीन अधिकारी आहे। मी चेअरवरून दिलेले जे निर्णय असतात त्याच्यावर मी तुमच्या समोर भाष्य करणं म्हणजे तुमचं ते माध्यमांचं म्हणून स्वातंत्र्य असलं तरी मी बेजबाबदार व्यक्ती नाहीये, म्हणून नो कॉमेंट ऑन माय साइड। माझी काही प्रतिक्रिया नाही याच्यावर।